मुलगीच आता पोरं बघायला जाते, व्यवस्थित आता गपची बसलाय. ऐकले का? असल्या असतात आमच्या मित्रांच्या गप्पा. रामकृष्ण नारायण मंडळीने एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा ब्लॉग खरं तर जुना आहे, रक्षाबंधनचा आहे ना. आम्ही चाललो होतो गावाला. मग जाता जाता मित्र म्हणला आम्ही पण चाललो आहे, चला आमच्यासोबत. मग त्यांच्यासोबत गेलो अर्ध्या रस्त्यापर्यंत. मग भूक लागली, मस्त इथं नाश्त्याला थांबलो. इथं नाश्ता वगैरे झाला, पण भाऊंचं झालं फोटोशूट चालू. आईला म्हटलं चला चला, उशीर होते म्हटलं तर काही निघा नाही. फोटोशूट कसं तरी झालं, पुढं निघालो. ज्या आईला पाणीच पाणी, पाऊसच पाऊस. कसा तरी पाऊस थांबला आणि पाणी बघूनच चक्र आला. मग नंतर आता काय करावं. मग नंतर तिथून अर्ध्यातून उतरलो. बाकीचे सगळे मित्र गेले, मी आपलं मामासोबत निघालो गावाकडं. म्हटलं चला आपलं बाकीची कामं करू. गावाकडे निघालो. मस्त तुळजापूरवरून जाताना म्हटलं हा काय भारी वाटतं. गावाकडे गेलो, काम वगैरे मस्त बघितलं आपलं. मस्त रक्षाबंधन वगैरे साजरा केला. आणि ही मस्त ऊसाची कणसं होती रस्त्यात. हा हा हा, मस्त उकडलेली कणसं. म्हटलं गावाकडची फ्रेश, मस्त गावाकडची कणसं खाव्यात. मस्त गावाकडची कणसं वगैरे मस्त ताव मारला त्याच्यावरती. आणि म्हटलं चला आता बॅक टू पवेलियन. म्हटलं निघायला लागते पटपट पटपट, नाही तर उशीर व्हायचा, सगळंच काम राहून जायचं आपलं. मग मस्त आवरलं वगैरे आणि मग परत पुढं निघालो. रस्त्याने जाताना आम्ही खरं तर शोधत होतो, कारण की ह्या तुळजापूर धाराशिव रोडवरती यायलाच लागतं. आयला हे मध्येच विमानाची पानं बिनं दिसायला लागली. नंतर आम्हाला कळलं की अरे विमानाची पानं नसतात, हे असतात पवनचक्क्या. काय लहानपणी असल्या गोष्टी बघून आम्ही आश्चर्यचकित व्हायचो. पण आता मोठं झाल्यानंतर काय वाटत नाही बघा. आता मग कसं तरी करत करत आलो, शेवटी पुण्यापर्यंत पोचलो. आणि मग पोचल्यानंतर म्हटलं आता कुठंतरी बरं वाटायला लागलं, जरा आपलं घर दिसायला लागल्यासारखं वाटलं. नाही आता त्याच्या आईला तिकडे यायलाच लागतं. ते तुळजापूर धाराशिव रोडवर अख्खं हॉटेल भाग्यश्री बघितलं, कुठंच काय भेटलं नाही. नंतर कळालं की आईला ते शिफ्ट झालं होतं. जाऊ दे, आपण तर व्हेजिटेरियन, आपल्याला जायची गरज नाही. पण म्हटलं बघावं तरी नक्की कुठं आहे ते. मग सगळं गेलो, आलो घरी, निवांत झोपलो.